नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने अर्जंटमध्ये इयरिंग मागून घेतलेली असते. त्यामुळे सगळ्यांचा एकच गोंधळ उडालेला असतो. महिपत, साक्षी, प्रिया, नागराज पुरते घाबरलेले असतात. मात्र दामिनीला चांगलाच कॉन्फिडन्स असतो की अर्जुनच्या नाकातोंडापर्यंत पाणी जाते म्हटल्यानंतर तो तडफड करणारच ना, आणि त्यासाठीच त्यांनी ही हिअरिंग मागून घेतली असेल. बघूयात आता कोर्टामध्ये त्याचे कसं तळतळ होतंय. प्रिया म्हणते, मी सांगितले तुम्हाला ना, त्यांना हाती काहीतरी नक्की लागले. ते काल रिसॉर्टमध्ये सुद्धा गेले होते. महिपत म्हणतो की जर त्यांच्याकडे काही पुरावा असेल आणि तो जर माझ्या लेकीच्या अंगलट आला तर मग हे खूप महागात पडेल तुम्हाला. दामिनी म्हणते की तुम्ही सरळ सरळ मला धमकी देताय का, आणि तेही कोर्टाच्या आवारामध्ये. तेव्हा साक्षी दामिनीची समजूत काढते. असं म्हणायचं नाही अण्णांना, त्यांना थोडं टेन्शन आलं आहे ना, त्यासाठी ते असे बोलत आहेत. दामिनी म्हणते, टेन्शन कमी करण्याचेच मी पैसे घेते तुमच्याकडून. चला आता आतमध्ये जाऊयात. असं म्हणून ते सगळे आतमध्ये जायला निघतात. तितक्यात रविराज गाडीतून उतरतो. त्यांना पाहून नागराज आणि प्रिया उलट्या पावलांनी पळून लपतात. महिपत, साक्षीसुद्धा लगेच माघारी फिरतात आणि दुसरीकडे लक्ष असल्यासारखं दाखवतात. आता रविराज काही त्या चौघांना एकत्र पाहत नाही. रविराज आत गेल्यानंतर हे चौघेही आतमध्ये जातात. आता आतमध्ये अर्जुन, सायली, मधुभाऊ, चैतन्य ऑलरेडी आतमध्ये असतातच. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथून पुढची प्रत्येक हिअरिंग आपल्याच म्हणण्याप्रमाणे पडणार आहे. निकालसुद्धा आपल्याच बाजूला लागणार आहे. चैतन्य म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आता इथून पुढची आर्ग्युमेंट बघतच राहा की अर्जुन समोरच्या पार्टीचे कसे छक्के उडवतो. अर्जुन आता साक्षी आणि महिपतच्या विरोधामध्ये कसे एक एक पुरावे उभे करून आर्ग्युमेंट करतो. उलट मी तर म्हणतो, पुढच्या वेळेस तुम्ही स्वतःच वडाला फेऱ्या मारताल की हात जावई मला 7 जन्म मिळू देत म्हणून. आता नेमकी कोर्टाचं कामकाज सुरू होतं. त्यावेळेस दामिनी ओपनिंग स्टेटमेंट देते. मी आता काय बोलणार आहे, ही केस तर पूर्ण संपल्यासारखीच आहे. तरीसुद्धा अर्जुन सुभेदारांना पुन्हा पुन्हा कोर्टाचा वेळ वाया का घालवा वाटतोय, काही कळत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला साक्षी शिकरे यांना प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा तो तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. अर्जुन तिच्या तोंडून पुन्हा कबूल करून घेतो की ती त्या दिवशी जेव्हा खून झाला होता तेव्हा ती आश्रमात गेली नव्हती. ती एका रिसॉर्टमध्ये पार्टी करत होती. अर्जुनसुद्धा म्हणतो की तुम्ही जे काही बोलताय ना, ते मला पूर्णपणे मान्य आहे. तुम्ही रिसॉर्टमधून बाहेर पडून आश्रमामध्ये गेल्याच नव्हत्या. तुम्ही आश्रमामध्ये सकाळीही गेल्या नव्हत्या, दुपारीही नाही, आणि पहाटेसुद्धा गेल्या नव्हत्या. मी माझं स्टेटमेंट व्यवस्थितच सर्वांना सांगतोय. आता रविराजला प्रश्न पडतो की हा साक्षी निर्दोष आहे असं वारंवार का सांगत आहे, याला नेमकी काय सिद्ध करायचं आहे. सगळ्यांनाच अर्जुनच्या या बोलण्यावरती खूप आश्चर्य वाटत असतं. मधुभाऊसुद्धा आश्चर्याने पाहतच राहतात. अर्जुन पुढे सांगतो, मी साक्षी यांनी या पाठीमागे अर्जुन सांगतो की साक्षी शिकरे यांनी कोर्टामध्ये 3दा खोटे पुरावे, खोटी साक्ष सादर केली आहे. पण त्यांनी जे पुरावे रिसॉर्टबाबत सादर केले ते सगळे खरे आहेत. फक्त त्यामध्ये एकच गोष्ट खोटी आहे, ती म्हणजे पार्टीची तारीख. पार्टी ही 13 जानेवारीला नाही तर ती 11 जानेवारीला झाली होती. आता मला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. महिपत आणि साक्षी मात्र चांगलेच घाबरलेले असतात, कारण हे सत्य समोर आलेलं असतं. अर्जुन त्याबाबतचे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करतो. अर्जुन कोर्टामध्ये लोकेशनचे रिपोर्ट दाखवतो, ज्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं असतं की साक्षी शिकरे हे 13 जानेवारीला आश्रमाच्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये होती. तर प्रेक्षकांनो, येणारे सर्व भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.